आहे म्हणून माझे आन्सर 3 भागात डिवाइड होता. सो असे मी डिवाइड करते. आता इथे ही बाजू म्हणजे काय असणार 4 प्लस डॉट. ही मधली काय राहणार 1 प्लस 4 आणि इकडची बाजू काय राहणार डॉट प्लस 1. ठीक आहे. डॉट म्हणजे काय 0. 4 प्लस डॉट म्हणजे काय येणार माझा आन्सर 4 येणार. नेक्स्ट 4 प्लस 1 म्हणजे काय येणार 5 येणार. 1 प्लस डॉट म्हणजे 1 प्लस 0 काय येणार 1 म्हणून ह्याचा आन्सर काय येणार 154 इज माय आन्सर. कळलं एव्हरीबडी. सिमिलरली हा पण प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला. 58 मी परत डॉट्स ड्रॉ केले. माझं आन्सर 3 भागांमध्ये डिवाइड केलं मी. मग ही बाजू काय राहणार 8 प्लस डॉट राहणार. ही काय राहणार 5 प्लस 8 राहणार. ही काय राहणार डॉट प्लस 5 राहणार. ठीक आहे. मग इथे काय भेटणार 8 प्लस डॉट म्हणजे काय येणार 8 येणार. नेक्स्ट 8 प्लस 5. 8 प्लस 5 मला काय देणार 13 देणार. करेक्ट. आय विल गेट अ नंबर 13 बाय द ऍडिशन. तर आता हे 2 डिजिट मी इथे नाही घेऊ शकत. तर मी काय करणार हा 1 ला आहे तो इकडे मी पास करणार. जसं आपण कॅरी फॉरवर्ड करतो ना ऍडिशन मध्ये तसं पास करणार. मग डॉट प्लस 5 चा आन्सर 5 आहे. प्लस 3 करणार आपण हा जो सॉरी प्लस 1 करणार जो हा 1 इथे कॅरी फॉरवर्ड झालाय. मग आन्सर येणार 6. तर माझं फायनल आन्सर विल बी 638. कळलं. सिमिलरली विल ट्राय दिस ऑल्सो नाव 3 डिजिट नंबर. परत मी डॉट केले. आता हे 3 डिजिट नंबर आहे म्हणून आपले 4 भाग होतील याचे. ठीक आहे. आपले 4 भाग होतील तर हे होणार 3 प्लस डॉट 4 प्लस 3 7 प्लस 4 आणि डॉट प्लस 7. 3 प्लस डॉट काय देणार 3. 4 प्लस 3 काय देणार मला 7. 7 प्लस 4 मला 11 देणार. मग हा 1 आहे तो इथे कॅरी फॉरवर्ड होणार. ह्याचा आन्सर 7 आहे. 7 प्लस 1 विल गिव्ह मी 8. माझं फायनल आन्सर आहे 8173. सगळ्यांना कळलं हे कसं सॉल्व्ह करायचं आहे. हे जसं मी लिहिलंय तसं तुम्ही लिहा म्हणजे सो दॅट नेक्स्ट तुम्हाला रेफरन्स मध्ये कामा येणार. ठीक आहे. प्लीज डू दॅट. मी तुम्हाला टाइम देते हे करा. मग मी तुम्हाला अजून प्रॉब्लेम्स देते सॉल्व्ह करायला. ओके येत आहे. येस. मी आता नेक्स्ट स्लाइड वरती शिफ्ट करते. हे सॉल्व्ह करा क्वेश्चन सगळ्यांनी. एक मिनिट. येस आता स्क्रीन दिसते सगळ्यांना.
आता करा. आता स्क्रीन का नाही दिसत आहे बेटा? Is no one able to see the screen? Yes, you are able to give the answer. Good. आपण आन्सर्स बघू याचे काय आहे. Let's check the answers. बरोबर आहे का? आन्सर्स चेक करा सगळ्यांनी. आन्सर्स बरोबर आहे का चेक करा. गुड. नेक्स्ट क्वेश्चन वरती, नेक्स्ट पेज वरती जाते मी. सॉल्व. ओके. व्हेरी गुड. प्लीज आणि हे कॅल्क्युलेटरने सॉल्व्ह करू नका. हे तुम्ही नेहमी ह्या मेथडनेच सॉल्व्ह करा. कारण की कॅल्क्युलेटरने केल्याच्या नंतर काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही ह्या मेथडनेच सॉल्व्ह करसाल तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होणार आणि मगच तुम्ही ते सॉल्व्ह करू शकाल प्रॉपरली. मी कोणी मिस केलं असेल तर मी परत एक्सप्लेन करते. एक मेथड, एक प्रॉब्लेम परत. जसं मी इथे डॉट केला. मी इथे एक डॉट केला, इकडे एक डॉट केला. माझे 2 डिजिट नंबर आहे म्हणून 3 भागांमध्ये डिवाइड होणार. हे होणार माझं 5 प्लस डॉट विल गिव्ह मी 5. नेक्स्ट आहे 3 प्लस 5 विल गिव्ह मी 8 आणि 3 प्लस डॉट विल गिव्ह मी 3. मग माझा आन्सर काय आहे? 385. सध्या प्रोसिजरनेच करायचं आहे. कोणालाही नाही समजलं आहे तर तुम्ही मला चॅट वरती टाकू शकता की नाही समजले, मी परत एक्सप्लेन करणार. ओके. तुम्हाला पोल करता येतो का? मी पोल पाठवला आहे, दिसतोय का तुम्हाला? तुम्हाला पोल दिसत असेल तर त्याच्यावरती पोल करा. नाही दिसत असेल तर 3 डॉट्स आहे बघा, त्या 3 डॉट वरती क्लिक करून तुम्हाला पोलचं ऑप्शन दिसणार. पोल्स म्हणून आहे, मग ते पोल वरती क्लिक करायचं. म्हणजे मी पोल करते आहे त्याच्याने कसं होणार? 3 डॉट करायचं, टूल्स वरती जायचं आणि मग त्याच्यानंतर टूल्सचे तिथे तुम्हाला 9 डॉट दिसतील. त्या 9 डॉटला क्लिक करून पोल वरती जायचं.
मग ते केल्याच्या नंतर मला कळेल की किती जण सॉल्व्ह करतात आणि तुमचा आन्सर करेक्ट काय आहे आणि रॉंग काय आहे, आणि किती जण ऍक्च्युली सॉल्व्ह करत आहे. दिसतंय तुम्हाला पोल? जर पोल दिसत असेल तर मला ओके करा. ओके, 358 नाही 385 पाहिजे होतं ते. ओके, नेक्स्ट अजून एक पोल करते मी. 47 into 11. Let's see. Are you able to solve this? येस, सांगा ह्याचा आन्सर काय येणार. पोल करा या क्वेश्चनला पण. व्हेरी गुड, गुड. पोल करा. साधा इंडिव्हिज्युअली आन्सर्स देण्यापेक्षा पोल करा म्हणजे कळेल. येस, करेक्ट, व्हेरी गुड. खूप जण देत नाही आहे. आपल्याकडे स्टुडंट्स किती आहे आणि पोल कमी येतोय. नंबर ऑफ स्टुडंट्स ऍक्टिव्ह कमी आहे. पार्टिसिपेट करायच्यात. येस, 15 ते 16 मुलांनीच फक्त दिलेलं आहे. येस, कोणाला परत एक्सप्लेन करायचं पाहिजे? ठीक आहे, मी करते. जसं हा वाला क्वेश्चन आहे, इथे डॉट करायचा, इथे एक डॉट करायचा 11 मध्ये असलं तेव्हा, आणि डॉटची व्हॅल्यू इज नथिंग बट 0. मग हे 2 डिजिट नंबर आहे म्हणून माझा आन्सर 3 सेट्स मध्ये येणार. 7 प्लस 0 विल गिव्ह मी 7. मग 7 प्लस 4 विल गिव्ह मी 11. तिच्यातला हा 1 मी कॅरी फॉरवर्ड करणार इकडे. मग 4 प्लस 0 विल गिव्ह मी 4 प्लस 1 जो कॅरी फॉरवर्ड आलाय दॅट विल गिव्ह मी 5. म्हणून माझा आन्सर काय राहणार? 517. कळलं शुभ्रा? येस, करेक्ट, व्हेरी गुड. मग ही पोलिंग सिस्टम जास्त बेटर आहे ना. चॅट वरती नको टाका आन्सर्स बेटा, इन्स्टेड पोल वरती टाका. पोल कसं करू दर्शना? यू आर आस्किंग मी. 3 डॉट्स तुला खाली दिसतील, व 3 डॉट्स आहे. 3 डॉट्स वरती क्लिक केल्याच्या नंतर टूल्स ऑप्शन दिसेल. टूल्स ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यावरती पोल्स दिसणार. मग ते पोल्स वरती क्लिक केलं की तुला हे दिसत जातील. ठीक आहे, लेट्स चेक द आन्सर. चेक द आन्सर एव्हरीवन. ऑलमोस्ट जितकं एका दुसऱ्याने चुकीचं दिलं होतं एका आन्सरला, बाकीचे चेक करा करेक्ट आहे का. येस, एक ऑप्शनचं करेक्ट नाहीये. व्हेरी गुड, गुड ऑब्झर्वेशन. येस, फर्स्ट पोल मधला आन्सर टायपिंग मिस्टेक झालेली आहे, चुकीचं आहे. ते 517 पाहिजे होतं. थ्री 385 पाहिजे होतं, मी 358 लिहिलं चुकून. काय हरकत नाही, आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये आपली मिस्टेक हे करू. ठीक आहे, सॉल्व दीज नाव, सॉल्व दीज. आणि मी याच्यावरती पण पोल टाकते.
टूल्स मध्ये तुम्हाला 9 डॉट दिसतील. टूल्सच्या तिथे ते 9 डॉट क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पोल्स दिसेल, त्याच्या आधी दिसणार नाही. येस, सेकंड वाला ह्याचं चुकीचं दिलंय खूप जणांनी. करेक्ट करा. येस, फ्यू ऑफ देम आर चेंजिंग. व्हेरी गुड. वोट करा, वोट करा. डोंट टाइप द आन्सर. वोट पोल करा इन्स्टेड. टाइप करू नका. येस, लेट्स सी किती जणांचे करेक्ट येत आहे. येस, व्हेरी गुड. गुड. चेक करा, चेक करा, तुमचे कॅल्क्युलेशन चुकताय. 552 चं कॅल्क्युलेशन चेक करा. आन्सर बरोबर बघा. एक वोट आहे ज्याने चुकीचं टाकलेलं आहे. Yes, now let's see the answers. Check the answers. Is it correct? Answers check करा, बरोबर आहे का? सगळ्यांनी व्यवस्थित दिलं का? हे 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 जरा चुकलंय हा. हे 41 दिलेलं होतं. जस्ट कट दिस. हे 41 into 11 आहे. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट सेट सॉल्व करा. Many of them are not polling. पोल करा. 85 स्टुडंट्स आहे. 80 तर पोल करा. Only 32 are polling.
मी परत या शीटवरती एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवते. ज्यांनाही कळत नाहीये ते परत बघून घ्या. मी इथे एक डॉट करणार, इथे एक डॉट करणार. हे 3 डिजिट्स आहे म्हणून माझं आन्सर 4 पार्ट्स मध्ये राहणार. तर हे काय 1 प्लस 0 विल गिव्ह मी 1. 7 प्लस 1 विल गिव्ह मी 8. 7 प्लस 7 विल गिव्ह मी 14. जिथातला हा 1 आहे हा कॅरी फॉरवर्ड होणार इकडच्या बाजूला. 7 प्लस 0 विल गिव्ह मी 7 प्लस 1 विल गिव्ह मी 8. म्हणून आन्सर काय येणार 8 4 8 1. दिस इज युअर आन्सर फॉर दिस. ज्यांनाही काही कळलं नाहीये सो 771चं तर मी ऑलरेडी आन्सर दिलेलं आहे. करा, पोल करा. ऑल पोल सॉल्व. व्हेरी गुड. पोल सॉल्व नाही करायचे, क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. पोल्स मध्ये सगळे क्वेश्चन देते बेटा मी. गुड ओवी, व्हेरी गुड. आय गेस ओवी तू लास्ट क्लासला पण होती ना. लेट्स सी. येस, सगळे पार्टिसिपेट करत नाहीये. ऑलमोस्ट ऑन एन ऍव्हरेज 30 to 33 स्टुडंट्सच करताय. बाकीचे पण करा. आपल्या क्लासमध्ये भरपूर मुलं आहे. चॅट वरती पाठवू नका मला आन्सर्स, इन्स्टेड पोल करा. सो एव्हरीबडी चेक द आन्सर्स. बरोबर आहे का उत्तर चेक करा. सगळ्यांनी आपले उत्तर चेक करा, करेक्ट आहे का. प्रियांका कॅमेरा ऑफ ऑफ कर बेटा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट सॉल्व.
येस, स्टार्ट पोलिंग. व्हेरी गुड, एकदम इन्स्टंटली सगळ्यांनी दिलं उत्तर. खूप छान. येस, गुड. एक एक बोर्डने 61 into 11 ला चुकीचं केलंय. चेक करा. 1 vote is wrong. Very good. Check the polls. Very good. 375 कोणी केलंय? चेक करा. 375 चुकीचं आहे. 3 कसं येणार? 2 आहे ना? 2 plus 0 is 2. Yes. Only 38 students, 39 students की participation है. वाढवा participation. पोल कसं करायचं? 3 डॉट्स आहे खाली दिसत आहे तुम्हाला. 3 डॉट्सला क्लिक केल्याच्या नंतर टूल्स दिसतील. टूल्सच्या नंतर तुम्हाला 9 डॉट दिसतील. ते 9 डॉटला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पोल्स दिसतील. आणि जर नाही करता येते तर काही हरकत नाही. मी अशी आन्सर्स देते आहे तुम्हाला, तुम्ही ते चेक करू शकता. झालं सगळ्यांचं? चलो लेट्स चेक द आन्सर. आन्सर चेक करा, बरोबर आहे का? ओके, गुड. नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स. व्हेरी गुड. ऑन एन ॲव्हरेज आता 39 स्टुडंट्स फक्त पार्टिसिपेट करताय. बाकीचे करा. येस, आपलं पहिला 41 into 11 ऑलरेडी केलेला आहे आपण. याच मेथडने सॉल्व्ह करा.
कॅल्क्युलेटर वापरू नका. कॅल्क्युलेटर वापरून मग काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही ही प्रोसिजर शिकणार नाही. ओके, गुड. व्हेरी गुड. सो लेट्स चेक द आन्सर्स. बघा बरोबर आहे का आन्सर सगळ्यांचे? गुड, व्हेरी गुड. येस. नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स. आता हे 111 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर हे आता जसं 11 होता म्हणून मी एक डॉट इकडे एक डॉट इकडे असं करायचे. 111 असलं की मला 2 डॉट्स करायचे. इकडे एक डॉट, इकडे 2 डॉट्स आणि इकडे 2 डॉट्स. ठीक आहे. मग आता आपण कसं करणार आहे? सेट्स किती होणार? हे पहिला पार्ट होणार 3 प्लस डॉट प्लस डॉट. नेक्स्ट काय येणार? 6 प्लस 3 प्लस डॉट. 3-3चा सेट घ्यायचा. आपले 3-3 नंबर 1 आहे ना, म्हणून 3 नंबर घ्यायचे. 11 होते म्हणून 2-2 घेत होतो आपण. आता 3-3 घेणार. मग नेक्स्ट काय येणार? डॉट प्लस 6 प्लस 3. ठीक आहे. मग नेक्स्ट काय येणार? डॉट प्लस डॉट प्लस 6. ठीक आहे. इथे काय येणार? 3 प्लस 0 प्लस 0 विल गिव्ह मी 3. नेक्स्ट 6 प्लस 3 प्लस 0 विल गिव्ह मी 9. नेक्स्ट 0 प्लस 6 प्लस 3 विल गिव्ह मी 9. आणि 0 प्लस 0 प्लस 6 विल गिव्ह मी 6. माझं आन्सर काय आहे इथे? 6993 हे माझं आन्सर झालं. कळलं? नेक्स्ट तसंच इथे आपण सॉल्व्ह करून बघू. 2 डॉट केले, इकडे 2 डॉट केले मी. ठीक आहे. मग आता काय येणार? 9 प्लस डॉट विल गिव्ह मी 9. नेक्स्ट 8 प्लस 9 प्लस डॉट विल गिव्ह मी व्हॉट? 8 प्लस 9 प्लस 0 काय देणार मला? 17 देणार. मग 7 लिहून 1 कॅरी फॉरवर्ड होतं. मग मी हे 3 गोष्टी घेणार. 9 प्लस 8 प्लस 1 विल गिव्ह मी 18. 18 प्लस 1 विल गिव्ह मी 19. मग 9 लिहून 1 डॉट इकडे 1 1 इकडे कॅरी फॉरवर्ड होणार.
मग नेक्स्ट हे 3 नंबर घेणार. 8 + 1 + 0 दॅट विल गिव्ह मी 9. 9 + 1 विल गिव्ह मी 10. तर 0 लिहून एक 1 इकडे कॅरी फॉरवर्ड होणार. मग 1 + 0 + 0 विल गिव्ह मी 1 + 1 विल गिव्ह मी 2. माझा आन्सर आहे 2097. हा माझा आन्सर आहे. कोणालाही डाऊट आहे? इज एनीबडी हॅव्हिंग डाऊट इन दिस? समजतंय? इथे पण मी करते परत. 2 डॉट्स केले. 2 डॉट्स केले. मग हे काय येणार? 2 + डॉट + डॉट. 2 + डॉट + डॉट. नेक्स्ट 5 + 2 + डॉट. नेक्स्ट 2 + 5 + 2. नेक्स्ट इथे येणार डॉट +2 + 5 आणि अजून एक येणार डॉट + डॉट + 2. हे येणार माझं 2. हे 5 + 2 विल गिव्ह मी 7. नेक्स्ट 5 + 2 7. 7 + 2 विल गिव्ह मी 9. 5 + 2 विल गिव्ह मी 7 and this is 2. So माझा आन्सर काय? 2792 सॉरी 72. कळलं? सगळ्यांना कळलंय कसं आलंय? सेम मेथड आहे. फक्त इथे 2 डॉट करणार आणि मी 3-3 नंबर क्लब करणार. कधीही आपल्या बोटांचा उपयोग करा. असं फिंगर्स ठेवत जा. हे नेहमी इतके स्टेप्स लिहायचे नाहीये ना आपल्याला. मग असे 2-2-2-2 आता ह्या केसमध्ये 3-3 3-3 नंबर्स असे एकत्र पकडायचे असे बोटांनी. बोट ठेवायचे, आपले दोघी बोट ठेवायचे आणि कॅल्क्युलेट करायचं. मग त्याच्याने पटापट कॅल्क्युलेशन होणार. कळलं? आता हे क्वेश्चन्स करा सॉल्व्ह. Solve these questions. Start polling. ज्यांचं झालं त्याने पोल करा. आणि काही हरकत नाही, पोल होत नसलं तरी तुम्ही नॉर्मल करू शकता. इतक्या लवकर कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही. ज्यानेही पोल केलेले आहे 5 मुलांनी, तुम्ही कॅल्क्युलेटर वापरता आहे, प्लीज डोंट यूज युअर कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर वापरून काहीही शिकणार नाहीये तुम्ही याच्यात. हे आपल्याला ऍक्च्युअली या मेथडने सॉल्व्ह करूनच प्रॅक्टिस करायची आहे. Okay, if you don't use calculator, very good. गुड. जर तुम्ही नाही यूज करत असाल तर खूपच छान. राहुल बेटा, येत आहे का तुला?
ओके, गुड. पार्टिसिपेशन वाढवा. कमी मुलं आहे. 20 ते 25 मुलं झाले अचानक. व्हेरी गुड. ऑल सॉल्व. पोल ऑल्सो करा. पोल करा. येस, काही चुकलंय. लास्ट वाले चेक करा. 773चं काही लोकांनी रॉंग केलेलं आहे. चेक करा. येस, ओनली वन स्टुडंट रॉंग. करेक्ट कर बेटा. चेक द आन्सर्स. आन्सर्स चेक करा. गुड. नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन सॉल्व करा. व्हेरी गुड. इफ इट इज ऑल करेक्ट. कॅल्क्युलेटर फक्त वापरू नका. सेम आणि नॉर्मल मल्टिप्लिकेशन पण नको करा. ही मेथड यूज करा. एकदा ह्याची सवय पडली की चांगलं होणार. म्हणजे तुम्ही लवकर लवकर कॅल्क्युलेशन करू शकणार. ओके. येस राहुल बोगाडे, तू सॉल्व करतोय का? लाईट नाहीये ना बेटा तुझ्याकडे? टॉर्चने करतोय ना तू? येतंय का तुला करता? येस, ह्याचा पोल मी देत नाहीये तुम्हाला. डायरेक्ट आन्सर दाखवणार. येस, पोलिंग चुकीलं आहे. 773चं जे पोल केलंय, लास्ट पोल जे आहे ते 3 जणांचं चुकलंय. चेक करा. शेवटचं 503 नाहीये, 803 आहे. ते चेक करा. झालं का आता? आन्सर्स चेक करा. बरोबर आहे का आन्सर्स? चेक करा. व्हेरी गुड. इफ इट्स ऑल करेक्ट, व्हेरी गुड. प्रॅक्टिस करा हे नंबर.
असेच कुठलेही नंबर्स तुम्ही 11 किंवा 111 ने केलं की ही ट्रिक वापरता येते तुम्हाला. वैदिक मॅथमॅटिक्स हे असंच आहे की हे ट्रिक्स जिथे पाहिजे तिथेच वापरू शकतो आपण, असं सगळीकडे नाही. तर 11 कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय करो, कितीही डिजिट्सने मल्टिप्लाय करो, सेम मेथड राहणार. 111 ने पण सेम तीच मेथड राहणार की 2-2 डॉट्स टाकायचे फर्स्ट अँड लास्ट नंबरच्या तिकडे आणि सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, सगळ्यांना कळलं? ओवी कळलं बेटा तुला? आय गेस यू वर देअर ऑन मंडे ऑल्सो ना? मंडेला पण होती तू? येस, गुड. कीप प्रॅक्टिसिंग लाईक दिस. ठीक आहे. सो विथ दिस आय एंड द क्लास. तुमचा आता ब्रेक आहे ना? ठीक आहे, फोटो काढला बेटा? मी स्टॉप शेअरिंग करते. मी शेअरिंग स्टॉप करते. मैम हो बेटा. परीक्षा हा, मैम परीक्षा किती तारखेला आहे? कशाची? ह्याची परीक्षा? बेटा ह्याची परीक्षा नाहीये. वैदिक मॅथमॅटिक्सची परीक्षा नाहीये. हे तुम्हाला फक्त तुम्हाला लवकर करण्यासाठी आहे, लवकर प्रॅक्टिस करण्यासाठी. ठीक आहे, म्हणून ह्याची परीक्षा राहणार नाही. होमवर्क पण नाहीये. तुम्ही हे 2 दिवसाचे क्लास अटेंड करा म्हणजे तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाणार. ठीक आहे, ओके बेटा. आय विल लीव द मीटिंग नाउ. ठीक आहे, बाय, टेक केअर, गुड नाईट.